शिवडी, भायखळा, वरळी जिथे शिवसेना पक्षाची खरी ताकद आहे, जो शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, त्या ठिकाणी आज उद्धव ठाकरे शाखांना भेटी देतील। उद्धव ठाकरे यांनी ठिकठिकाणी सभा घेण्याच्या आधी मुंबईतील शाखांवर लक्ष केंद्रित केलंय, जिथे जाऊन कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतात। त्यासोबतच मुंबईकरांशी ते संवाद साधतात, आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सूचना करतात, तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत आणि आपल्या उमेदवारांपर्यंत पोहोचता यावं यासाठी शाखा भेटीचा कार्यक्रम पुढील 3 दिवस उद्धव ठाकरे करणार आहेत। काही ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे शिवसेना आणि मनसेच्या शाखांना भेटी देतील। विनोद घोसाळकर यांची सून तेजस्वी घोसाळकर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार धनश्री कोलगे यांच्या विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। त्यामुळे या वॉर्डमध्ये येताच उद्धव ठाकरे यांनी दिवंगत नेते अभिषेक घोसाळकर यांची आठवण काढत थेट भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांना चेकमेट दिलाय। मला विनोद घोसाळकरांचा अभिमान वाटतो। कारण एकतर घरावरती संकट, तुम्हाला कल्पना आहे त्याचा मी आता उच्चार करू इच्छित नाही, आणि त्याचा गैरफायदा घेणारा आपला शत्रू, आणि या शत्रूला आपल्याला सगळीकडे हरवायचंय। कोणत्याही व्यक्तीची लढाई नाही तर ही वृत्तीची लढाई आहे। जे जे आपले घरभेदी आहेत त्या घरभेद्यांचा पराभव आपल्याला करावाच लागेल, म्हणून मी मुंबईमध्ये फिरतोय। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सभा झाली आहे आणि त्यानंतर शिंदे सेनेचे मंत्री दादा भुसे यांनी देखील आता नाशिकमध्ये सभा घेतली आहे। नाशिकच्या गंगापूर भागामध्ये चौक सभा घेऊन भुसेंनी प्रचाराचा शुभारंभ केलाय। नाशिकमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढत असून भाजपला शिंदे सेनेकडून जोरदार आव्हान उभं केलं जात आहे। मंत्री दादा भुसे शहरात विविध प्रभागात जाऊन चौक सभा घेऊन असून माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार किशोर दराडे आणि भाजपला त्र्यंबकमध्ये जोरदार धक्का देणाऱ्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार या देखील नाशिकमध्ये सभा घेत आहेत। तुमच्या यशामध्ये आमच्या खानदेशचा पण खारीचा वाटा असणार आहे। खानदेशला किती लोक आहेत जरा हात वर करा। हे बघा इकडे बघा, खानदेश आहे ना। अरे आताच भांडणी लागली जाते, पण काळजी करू नका, संपूर्ण नाशिककरांच्या मनामध्ये आहे नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल आणि त्यामुळे राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, असं विधान खासदार निलेश लंकेंनी केल्यामुळे सर्वांना आता एक धक्का बसलाय किंवा चर्चांना उधाण आलंय। पिंपरी चिंचवडमध्ये ते बोलत होते। तर हा परिवार आहे, तो कायम सांगतो राष्ट्रवादी हे पक्ष नाही, राष्ट्रवादी हा आदरणीय पवार साहेबांचा परिवार आहे। पण तो परिवार जर एकसंघपणे राजकीय कालखंडामध्ये किंवा सामाजिक कामामध्ये जर एकसंघ राहत असेल तर हे सर्वांना आनंदाची गोष्ट आहे। त्यामुळे त्याचा तर निश्चित सर्वसामान्य लोकसुद्धा स्वीकारतात। उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात ठाकरे सेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्या प्रवेश सोहळ्याला अजित पवार उपस्थित राहतील। तसंच जिल्ह्यातील विविध भागातल्या विकास कामांचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमांना मंत्री अदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरेही उपस्थित राहतील। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा ज्वर चांगलाच शिगेला पोहोचलाय। महापालिकेच्या ठेवींवरून सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। मुंबई बकासुराच्या घशातून काढायची अशी घोषणा करत शिंदेंनी ठाकरेंना लक्ष्य केलंय। यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। बकासूर म्हणजे एकनाथ शिंदेचे 92,000 कोटीचं डिपॉझिट होतं महापालिका सत्तेत असताना उद्धवजींच्या नेतृत्वात। आता ते सगळं डिपॉझिट मोडलेले एकनाथ शिंदे सत्तेत असताना। बकासूर कोण आहे मुंबईच्या जनतेला माहिती आहे। मुंबईत आत्ताच्या वेळेला 4,000 कोटी रुपयाचे 4,000 कोटीच्या वर रस्त्याचे प्रपोजल आहे, 20% 30% सुद्धा पूर्ण नाही। नुसते भ्रष्टाचारासाठी आणि गुत्तेदारांसाठी मुंबईचा वापर मागच्या 4 वर्षात एकनाथ शिंदेनी केला। त्यामुळे एकनाथ शिंदेने उद्धवजींना मुंबईशी शिकवण्याची गरज नाही।
कोल्हापुरात महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं पाईपलाईनचा मुद्दा सध्या चांगलाच पेटलाय. 2013 साली आघाडी सरकार असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूरसाठी पाईपलाईनची योजना मंजूर केली होती. काळाम्मावाडी धरणामधून 52 किलोमीटर थेट पाईपलाईननं कोल्हापूरला पाणी आणण्याची ही योजना होती. मात्र प्रत्यक्षात ही योजना पूर्ण होण्यास 2023 साल उजाडलं. 488 कोटी खर्च करून आणलेल्या पाण्यावरून आता कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक चांगलीच गाजतीये. याच मुद्द्यावर भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी पाईपलाईनच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पैसे थेट बावड्यातल्या घरात गेल्याची टीका केली आहे. तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाईपलाईन योजनेसाठी आमरण उपोषण करणारा पहिला आमदार मी होतो असं म्हटलंय. मात्र या पाण्याचं वितरण व्यवस्थित झालं नाही असं म्हणत महायुतीच्या नेत्यांनी सतेज पाटलांवर टीकास्त्र डागलंय. पाईपलाईनसाठी मी विधानसभेच्या कट्ट्यांवर पायऱ्यांवर आमरण उपोषण केलं आणि शासनाला जाग आली आणि 450 कोटी रुपयाची थेट पाईपलाईन आली. थेट पाईपलाईन आली माझ्यामुळे मंजूर झाली. विधानसभेच्या इतिहासामध्ये कोणताही आमदार आजपर्यंत आमरण उपोषणाला बसला नव्हता. ती शासनानं दखल घेतली आणि ती मंजूर करून घेतली. जनतेच्या भावना मी शासनापर्यंत पोहोचवल्या. पण तुम्ही त्यामध्ये पाईप खरेदीमध्ये 70 कोटीचा ढपला पाडला असं तुमच्या आमदारांनीच तुमच्यावर आरोप केलेला आहे. आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणता दुसऱ्याकडे एक बोट करत असताना 4 बोटं आपल्याकडे असतात याचं तुम्ही आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. सांगली महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा जोर वाढलाय. काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आलाय. काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या प्रभागात खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, राष्ट्रवादीचे नेते संजय बजाज यांच्यासह उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये हा प्रचाराचा शुभारंभ पार पडलाय. यावेळी रॅली काढण्यात आली आहे. यावेळी काँग्रेसचे उमेदवार मंगेश चव्हाण, फिरोज पठाण यांनी नागरिकांना अभिवादन करून काँग्रेसला विजयी करण्याचं आवाहन केलंय. लोकांना 100% जाण आहे की तळागाळात काम करणाऱ्या माणसाच्या मागे लोकही कायम उभी राहतात की आपण गेल्या अनेक वर्षांमध्ये पाहिलेलं आहे. आणि मला वाटतंय सर्व समाज घटकांना या मंडळीने एकत्रित घेऊन काम केलेलं आहे. म्हणजे ह्या लोकांनी मी येताना बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून सुरुवात केली. येताना रमाबाई आंबेडकरांच्या पुतळ्याला आम्ही हार घातला. त्यानंतर आम्ही गारपीर दर्गेमध्ये आलेलो. म्हणजे हा जो काही समतोल साधण्याचं काम या प्रभागामध्ये या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. निश्चितपणे त्याचा आशीर्वाद लोकांचा या सगळ्यांच्या पाठीशी उभा राहील हा मला विश्वास वाटतो. आता तुम्ही आमच्या नेत्यांना प्रश्न विचारला की बाबा गुंडांचा वार्ड आहे. एखादी केस वार्डातील नागरिकांसाठी काम करताना पडत असेल तर त्याला गुंड म्हणत असतील तर होय आम्ही खरोखर गुंड आहे. नागरिकांसाठी आणि किती केसेस असतील हा नागरिकांच्या हितासाठी आणि किती केसेस घ्यायला लागतील तेवढी आमची तयारी आहे आणि 100% आम्ही घेऊ. आणि ह्याच नागरिकांना जर का आम्ही गुंड वाटत असेल तर तिने मतातून उत्तर देतील तुम्हाला आणि ते लवकरच दिसेल. चारी पॅनल भरपूर समोरच्या दोन्ही सुद्धा पक्षाचं डिपॉझिट जप्त करून या ठिकाणी निवडून येणारे उमेदवार आहेत आणि ते आम्ही आणणार. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय. माजी महापौर शुभा राऊळ यांनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केलाय. मुंबईत कांदिवलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेदरम्यान शुभा राऊळ यांचा पक्षप्रवेश झालाय. दरम्यान शुभा राऊळ यांनी आमदार प्रवीण दरेकर यांच्या निवासस्थानी आशिष शेलार यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झालाय. त्यांच्याशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया. मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांना आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे गटाला बाय बाय करत आज त्या भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. नेमकं काय कारण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आज एक तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस आहे कारण गेली अनेक वर्ष ज्यांच्यासोबत काम केलं आज त्यांना तुम्ही त्यांची साथ सोडली आहे आणि एका नव्या पक्षात प्रवेश केला. नाही ह्याच्यात नाराजी असं काही नाही आहे परंतु काम करण्यासाठी एक वेगळं मला स्टेज मिळतं आहे आणि आरोग्य आणि पर्यावरण हे 2 माझे खास मुद्दे होते. आणि मला देवेंद्रजींनी स्वतः सांगितलं की तुम्हाला ह्या विषयावर काम करायचं आहे. आम्ही नक्कीच संधी देऊ आणि तुम्ही आमच्या पक्षात या. आणि हे आताच नाही माझं 2 वर्षापासून संभाषण चालू होतं परंतु मी म्हटलं मला काही इलेक्शनला उभं राहायचं नाही आहे. तो काही माझा मुद्दा नाही आहे आणि मी काय आता परत क्लिनिक उघडू शकत नाही. तर काम करायला आणि समाजसेवा आहे तर करायला पाहिजे. माझा कुठे बिझनेस नाही आहे की बाबा असं नाही. पण मी म्हटलं की मला काम करायचं आहे. कोणताही मुद्दा असा नाही आहे की ज्याच्या मागे धावावं असं नाही आहे. तर दुसरी गोष्ट मला एवढं सांगायचं की BJP बरोबर माझं पहिल्यापासूनचं नातं हे जोडलेलं आहे कारण माझे वडील पण संघाचे कार्यकर्ते होते. गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी काम केलेलं आहे
आणि केशवसृष्टी रामभाऊ माळगी प्रकल्प हा जो आहे ह्याच्यामध्ये सुद्धा मी गेली 27 वर्ष काम करते. शुभा राऊळ यांना नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. मला पूर्वीच्या पक्षासंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार नाही आहे. मी आता हेल्थ पॉलिसी असेल किंवा वेगवेगळे विषय असतील याच्यावर मला काम करायचं आहे आणि त्यामुळे आज भाजपमध्ये मी प्रवेश केला, अशा पद्धतीची प्रतिक्रिया शुभा राऊळ यांना दिली. कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश बुदावली, एबीपी माझा, मुंबई. राजकारणात कटकारस्थान केलं जातंय म्हणून आता घरी बसायचं ठरवलंय. सिंधुदुर्गातल्या शक्ती प्रदर्शनावेळी खासदार नारायण राणेंनी हे वक्तव्य केलंय आणि त्यामुळे राणेंना राजकीय निवृत्तीचे वेध लागल्याची जोरदार चर्चा रंगतेय. मुलांना चांगलं काम करण्याचं आवाहन करताना राणेंनी भावनिक आवाहन केलंय, भावनिक साधही घातली आहे. बरीच पदावर अनेक वर्ष राहिलो असतो, पण कारस्थान, राजकारणाचे कारस्थान नावाचा शब्द तेव्हाही अडचण आली, मला आत्ताही आली, पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, आपण घरी बसायचं. त्यांना विचारलं कशात त्रास, कटकारस्थान करायला, पण घरी बसू. दोन्ही मुलगे चांगले आहेत. त्याला एकच शब्द सांगला, बेटा नांदा सौख्य बन, चांगलं नांद, चांगलं काम करा, नाव कमवा, आणि दोनही अतिशय चांगलं काम करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.